हॅलो नमस्कार, मी प्रतीक्षा स्वागत करते तुमचं माझ्या परत एका लॉंग व्हिडिओमध्ये। बघा आपण किचनमध्ये आहे आज, माय किचन माय रूल्स। तर आज आपण काय बनवणार आहे, तर आज आपण बनवणार आहे बघा मिसळ पाव। त्याच्यासाठी आपण सामान सुद्धा आणलं आहे। सगळ्यांनी व्हिडिओ कंटिन्यू करा, शेवटपर्यंत बघा, स्किप न करता। चला मग व्हिडिओला स्टार्ट करूया आपण। तर बघा इकडं मी हे घेतले, मठ घेतले मोड आलेले, इकडं पाव आहेत आणि इकडं हे फरसाण आहे। तर आपण मसाल्याची तयारी करून घेऊया। तर इकडं प्रथम मी गॅसवरती कढई ठेवली, त्याच्यामध्ये पाणी टाकते। आपण ते मोड आलेले मठ जे आहे ना ते आपण उकळून घेऊया। त्याच्यामध्ये पाणी टाकते, मीठ वगैरे टाकूया आणि ते उकळून घेऊया। याच्यामध्ये मीठ टाकून घेते चवीनुसार, आणि याला उकळी आली की आपण मठ याच्यामध्ये टाकून देऊया उकळण्यासाठी। आता या पाण्याला उकळी आली, त्याच्यामध्ये मठ टाकून धुतलेले आहे। छानपैकी उकळले की आपण काढून घेऊया। हे बघा असं उकळी चांगले शिजून घ्यायचे, अजून चांगली होती। मीठ टाकेल याच्यात चवीनुसार। आपण घेतली कोथिंबीर, घेतला लसूण, घेतला न सोलताच घेतला, गावरान लसूण आहे म्हणून। इकडे कांदा कट करून घेतला मसाल्यासाठी, टोमॅटो घेतला, इकडे खोबऱ्याचा खीस घेतला। हे सगळं आपल्याला तव्यावरती भाजून घ्यायचं, नंतर याची पेस्ट करायची। तवा ठेवला गॅसवरती, इकडं मटकी उकळत आपली। इकडं आता आपण हे भाजून घेऊया सगळं, हे सगळं लसूण वगैरे, कांदा। लसूण पण टाकून घेतो। इकडं खोबरं खीस पण टाकून घेते, हे पण भाजून घेऊया सगळं। लालसर तांबूस कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं सगळं। हे बघा इकडं हा कांदा घेतलाय, लसूण घेतलाय याच्यामध्ये, आणि खोबरं खीस, हे सगळं आपण मस्तपैकी लालसर कलर येईपर्यंत भाजून घेऊया। बघा हे अर्ध्यापेक्षा जास्त उकळलंय, त्याच्यामध्ये आपण थोडी हळद मिक्स करूया, थोडीफार टाकूया आणि नंतर फोडणीच्या वेळेस पण टाकूया। इकडं आपलं हे पण भाजून होतंय। हे बघा आता हे चांगल्या प्रकारे शिजलेलं आहे बघा। तर आपण आता हा गॅस बंद करूया। बघा इकडे आपला लसूण, कांदा, खोबरं हे पण छानपैकी झालेलं आहे बघा, लालसर तांबूसकर कलरचं। तर हे असं झाल्याच्या नंतर आपण बंद करून घ्यायचं आहे गॅस, आणि नंतर मिक्सर मधून याची सगळ्याची पेस्ट काढायची आहे। करते बंद गॅस। सर्वप्रथम बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टोमॅटो टाकणार आहे, धुवून घेतलेले आहे बघा कट करून, हे टाकते आणि कोथिंबीर टाकते याच्यामध्ये। हे भाजलेलं खोबरं, लसूण आणि आपलं कांदा हे पण याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि याची पेस्ट काढून घ्यायची। एकदा फिरवल्याच्या नंतर असं हे राहतं बघा जाडं, याच्यामध्ये थोडं पाणी ऍड करू आणि परत एकदा मिक्स करून घेऊ। हे बघा पेस्ट झाली काढून बारीक मस्त वाटण। इकडे कढई ठेवली गॅसवरती, त्याच्यामध्ये आपण तेल टाकूया। तुमच्या हिशोबानुसार तुम्ही टाकू शकता तेल। तेल छानपैकी गरम झालं की त्याच्यामध्ये आपण जिरा आणि मोहरी टाकूया। छानपैकी जिरं मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये आपण हे टाकूया, गोडलिंबाचा पाला, याला कढीपत्ता म्हणते कोणी कोणी, हे टाकूया। नंतर यामध्ये केलेली बारीक पेस्ट ही पण ऍड करून घेऊया। छानपैकी मिक्स करूया। तर बघा हा मसाला इकडे छानपैकी आपल्याला होऊ द्यायचा आहे तेलामध्ये। तसं तर आपण भाजून घेतलंच होतं सगळं, पण तेलामध्ये पण अजून 5-10 मिनिट होऊ द्यायचं छानपैकी। गॅस कमी याच्यावर करायचा, मंद आचेवर, आणि मसाला छानपैकी आपल्याला हा हे करून घ्यायचा। बघा आपला मसाला तेलामध्ये शिजत आहे, त्याच्यामध्ये आपण मीठ सुद्धा ऍड करून घेऊया। आपण तर मटकीमध्ये टाकलंच होतं उकडताना मीठ, पण अजून चवीनुसार आपण याच्यामध्ये जसं आपल्याला चव लागते तशा त्यानुसार आपण मीठ ऍड करून घेऊया। तर या मसाल्यामध्ये मीठ टाकल्याच्या नंतर लाल तिखट पावडर, हळद आणि थोडे मसाले आहे ते मी याच्यामध्ये ऍड करून घेते। छानपैकी हे मिक्स करून घेते, छानपैकी मिक्स करून घेते।
बघा कलर किती छान आला. आता त्या मसाल्यामध्ये आपण हे जे शिजून घेतले होते मटकी मोड आलेले हे आपण याच्यामध्ये ऍड करूया. मसाल्यामध्ये आपण ते आता ऍड करूया. बघा मसाल्यामध्ये सगळं आपल्याला ऍड करून घ्यायचं याच्यामध्ये. मी आता हे मिक्स करून घेते छानपैकी सगळं. याच्यामध्ये वरतून कोथिंबीर पण घालूया. तसं तर आपण मसाल्यामध्ये टाकलीच होती, पण असं पण वरतून टाकूया, छान लागते अजून टेस्ट. आम्हाला आवडते कोथिंबीर म्हणून मी टाकली आहे. परत ज्यांना नसेल आवडत तुम्ही स्किप पण करू शकता. परत एकदा छानपैकी मिक्स करून घ्यायचंय. याच्यामध्ये आपण आता हा एव्हरेस्टचा मिसळ मसाला टाकूया. तर याच्यामध्ये मी एव्हरेस्टचा हा मिसळचा मसाला टाकते, ऍड करते छानपैकी. कलर बघून कळालंच असेल तुम्हाला, टेस्टीच होणार आहे आपले मिसळ पाव. हे पण परत मिक्स करून घ्यायचं आणि शिजल्याच्या नंतर तरी तुम्हाला परत एकदा दाखवणार आहे मी. बघा इकडं आपली मिसळ पण म्हणजे शिजून रेडी आहे. बघा कसे बुडबुडे येत आहे. मिसळ शिजून पण रेडी आहे. तर आपण इथं आता पाव भाजून घेऊया. याच्यावर मी बटर टाकते आधी. पुण्याची फेमस मिसळ पाव तुम्ही पण एक वेळेस या पद्धतीने ट्राय करून बघा आणि तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये तुमचं उत्तर सांगा. जे काही मला जमतं येतं ते मी तुमच्यासमोर माझ्या ब्लॉगद्वारे मी प्रेझेंट करते. तर तुम्हाला पण आवडलं असेल ना तर तुम्ही नक्कीच लाईक आणि कमेंट शेअर सबस्क्राईब करत चला आपल्या व्हिडिओला आणि असाच सपोर्ट कायम राहू द्या प्रतीक्षा डेली व्लॉगला. आणि हो, अजून आपल्याला खूप मोठं अंतर गाठायचं आहे आणि त्या अंतर गाठण्यासाठी मला तुमच्या सगळ्यांची साथ हवी आहे, माझ्या यूट्यूब फॅमिलीची. आणि तुम्ही सगळे मला या प्रवासामध्ये साथ देसाल ही मी आशा बाळगते. तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे आपण यूट्यूबचं पहिलं पेमेंटसुद्धा घेतलं आहे. असंच कायम सपोर्ट राहू द्या प्रतीक्षा डेली व्लॉगला. आणि आपल्याला दिवाळीपर्यंत आपली 10,000 के यूट्यूब फॅमिलीसुद्धा कंप्लीट करायची आहे. तर बघा इकडं आपण अशी आपली मिसळ पाव तयार केली. इकडं काढून घेतले, इकडं पाव वगैरे भाजून घेतले, तुम्ही तर बघितले. चला आता आपण वाढू. बघा अशा प्रकारे मिसळ पाव बनवून आपली रेडी आहे. पुण्याची फेमस मिसळ. तुम्ही पण ट्राय करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा कशी झाली होती म्हणून मिसळ. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या सगळ्यांनी. स्वस्त राहा, मस्त राहा.